नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हीही जर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जर विहिरीसाठी अर्ज केलेले असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण की तुमचं आता फॉर्म भरून झालेलं असेल तर तुमचं फॉर्म कुठल्या स्तरावरती पेंडिंग आहे किंवा सबमिट झालं आहे किंवा नाही, ग्रामपंचायत लेवल किंवा गट पंचायत म्हणजेच तालुका लेवलला पेंडिंग आहे का सबमिट झाले तुम्हाला अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून कळणार आहे. त्यासाठी तुम्हाला जे समोर ॲप दिसत आहे ते प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला सर्च करून इन्स्टॉल करायचं. त्यानंतर तुम्हाला लाभार्थी लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं. इथं आल्यानंतर तुम्ही जर अर्ज केलेले नसाल अजून ही विहिरीसाठी तर तुम्ही इथं विहिरीचं 2 नंबरला ऑप्शन आहे विहीर अर्ज, याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकणार आहात नव्याने. आणि जर तुम्हाला आता स्टेटस बघायचं असेल तर खाली अर्जाची स्थिती आहे. म्हणजे जर तुम्ही फळबाग लागवडीसाठी अर्ज केलेला असेल किंवा विहिरीसाठी अर्ज केलेला असेल तर दोन्हीसाठी स्टेटस किंवा अर्जाची स्थिती बघण्याची एकच पद्धत आहे. इथं अर्जाची स्थिती यावरती क्लिक करायचं. इथं तुम्ही फॉर्म भरतेवेळी जे मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर प्रविष्ट करून घ्यायचा आहे आणि OTP ची विनंती करायचं आहे. तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर OTP येणार आहे मित्रांनो, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर प्रस्तुत करा या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं अर्ज भरलेलं स्टेटस तुम्हाला समोर येईल. इथं आल्यानंतर तुम्ही अर्ज भरतेवेळी काय काय प्रक्रिया केलेली होती, कुठले डॉक्युमेंट किंवा कशा पद्धतीने अर्ज भरलेला होता ते बघण्यासाठी इथं वरती ऑप्शन आहे आईचं जे लोगो दिसत आहे तुम्हाला डोळ्याचं चिन्ह उजव्या साईडला, तर तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसणार आहे. आणि इथं आली 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुम्ही भरलेला डिलीट होणार आहे, एवढं लक्षात घ्या. तर इथं आता आपल्याला स्टेटस बघायचं आहे. तर अर्ज स्थितीची संपूर्ण प्रक्रिया इथं खाली लिहिलेलं आहे, हे येलो कलरमध्ये लिहिलेलं, त्याच्यावरती क्लिक करा. इथं तुम्हाला स्टेटस दिसेल, अर्जाची स्थिती दिसणार आहे, सध्या कुठल्या लेवलला आहे. माझं फॉर्म तुम्ही बघू शकता ग्रामसेवक लेवलला प्रलंबित आहे. त्यानंतर पुढची ग्रामसेवकला ॲक्सेप्ट झाल्यानंतर पुढची लेवल असते BDO, तिथं जाऊन सबमिट होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही स्टेटस बघू शकणार आहात अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून.